स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज संक्रांत पार पडली आणि संक्रांत आपण का साजरी करतो? तर संक्रांत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यानंतर मकर संक्रांतीत येते. तेव्हापासून दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला सुरुवात होते. तर दिवसाची सुरुवात अशी केली की छान अशी रांगोळी काढली पाना फुलांची. त्यानंतर सूर्याला सगळं आवरल्यावर माझं सकाळची अंघोळ वगैरे सूर्याला अर्धे दिलं, ज्यामध्ये पाण्यामध्ये काळे तीळ आणि एक फूल टाकून सूर्याला अर्धे दिलं आणि दिवसाची सुरुवात झाली. तर आपण संक्रांत साजरी करण्यामागे पौराणिक कथा अशी आहे की आख्यायिका अशी आहे की देवी संक्रांतीने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे हा दिवस संक्रांतीचा साजरा केला जातो. या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्य सगळ्यांकडे केला जातो. कुणाकुणाकडं तिळगुळाची पोळी पण केली जाते. तर अशा पद्धतीनं आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य घरी केला होता. छानपैकी असं पुरण शिजलं होतं आणि हे पाणी काढून घेतलं होतं कटाच्या आमटीसाठी. तर पुरण छान शिजवल्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करायचा होता. पुरण साखर घालून छान शिजवून घेतलं आणि मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी केली. या दिवशी तिळगुळाचे लाडूसुद्धा एकमेकांना देऊन आपण नात्यात गोडवा राहावा असं त्यामागची संकल्पना असते. त्याच दिवशी सुगड्याची पूजासुद्धा केली जाते. सुगड्याच्या पूजेमध्ये चिरलेलं वाण जे हिवाळ्यात आता शेतकरी काढतात ते सगळं म्हणजे आपण वाण त्यात टाकतो. ते पीक जे असतं ते गाजर, बोर, ऊस, पेरू, वटाणा हे सगळं भरून त्या सुगड्यामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि गोडाचा स्वयंपाक करून तिळगुळ करून आपण देवाला नैवेद्य पण अर्पण करायचा असतो. हे छानपैकी पुरण झाल्यावर त्यावर टाकली मस्तपैकी विलायची आणि पुरण तयार केलं. त्यानंतर ह्या पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या आणि साईडला मग एका दिवशी अशी घाई असते, एका साईडला कढी होत होती. ही आपली दह्याची कढी आणि आमटी वगैरे करून झालं होतं. ही कढी केली आणि त्यानंतर तळण तर असतंच पुरणपोळी म्हणलं की. तर आज मी केले होते हरभऱ्याच्या डाळीचे वडे. जे हरभऱ्याची डाळ थोडा वेळ भिजवून वाटून मग त्याचे वडे करायचे असतात चपटे. तर ह्या पुरणपोळ्या एकीकडं कढी आणि मग नंतर वड्याचे तळण करायला सुरुवात केलेली होती. तर वड्यामध्ये जिरे, तीळ पण घातल्या जातात. तर अशा पद्धतीनं सगळा स्वयंपाक करायचा होता आणि त्यानंतर जायचं होतं देवीच्या मंदिरात. पुरणपोळी म्हणजे सणावाराला पुरणपोळीचा जो नैवेद्य दाखवला जातो त्याला महानैवेद्य असं म्हणतात आणि मग असं संपूर्ण नैवेद्य असं मानला जातो याला, देवाला अर्पण जेव्हा आपण करतो तेव्हा. आणि सणावाराला ह्या पुरणपोळीला खूप महत्त्व आहे. तर हे पण पुरणपोळीचा स्वयंपाक आवर्जून आपण करतोच सणावाराला. त्यानंतर हे वडे जे हरभऱ्याच्या डाळीचे म्हणजे हरभऱ्याची डाळ 5-6 तास भिजवायची आणि नंतर त्यात आपल्याला लसूण, अद्रक जे काय आपल्याला टाकायचं ते सगळं टाकायचे. कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याचबरोबर याचे तीळ टाकायचे, जिरे टाकायचे आणि अशा पद्धतीने छान असे खमंग असे खरपूस वडे तळून घ्यायचे. हे सगळं झाल्यावर घरी सुगड्यांची पूजा वगैरे केली आणि आम्ही गेलो देवीच्या मंदिरात. देवीच्या मंदिरात गेल्यावर सुगडे ओसायचे होते. खूप गर्दी होती देवीच्या मंदिरात, कारण आज वाण ओसा 3च्या नंतर होता आणि सगळ्यांनी आरामशीर सगळं झाल्यानंतर देवीच्या मंदिरात खूप गर्दी झाली होती. तिथं आम्ही वाण ओसा केला. सुगडे ओसायचे होते, मग त्यात उखाणे घेणं हे तर आवर्जून आलंच. तर मग सुगडे ओसायचा कार्यक्रम आम्ही तिघी गेलो होतो, म्हणजे दीक्षा, कृतिका आणि मी, आम्ही तिघी गेलो होतो आणि ह्या मंदिरात सगळ्या मैत्रिणी भेटल्या. येतच होते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा, कारण आपल्याकडं सुगड्याची पूजा झाल्याशिवाय वाण ओसा झाल्याशिवाय जेवण करत नाहीत. म्हणून मग पटकन त्याच वेळेला एकाच वेळी खूप सगळी गर्दी या मंदिरात झालेली होती. तर हे सगळं करून आम्हाला जायचं होतं. परत समोर एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण जायचं होतं. वाण ओसा झाल्यानंतर हे म्हणजे प्रत्येकीचं ओसायचं राहिलं होतं आणि आलं की थोडा वेळ म्हणता सगळ्या जणींसाठी थांबलो. तर यामागे सांस्कृतिक पण महत्त्व असं आहे की एकमेकींना भेटीगाठी होतात. पहिलं नेहमी एकमेकींकडे जात नव्हते, तर आता म्हणजे एकच निमित्त होतं. तर अशा पद्धतीनं आम्ही संक्रांतीचा सण साजरा केला. समोर मग देवीच्या मंदिरासमोरच महादेवाचं मंदिर आहे, तिथं गेलो आणि घरी आल्यावर परत दारातही असे फोटो काढले. महादेवाचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेतलं आणि वाण ओसा करून आम्ही घरी आलो. तर असाच संक्रांतीचा दिवस गेला आणि छानपैकी म्हणजे कामात दिवस जातो, सगळं होतं, पण सगळं छान वाटतं. आपल्या मैत्रिणी भेटतात जवळच्या आणि सणवार करण्यामागे पण खूप अशी प्रथा असते जी आपल्या मुलांना पण पुढं माहीत होईल म्हणून हे सगळे सणवार करायचे असतात. एकमेकांना तिळगुळ देणं, एकमेकांना नमस्कार करणं. पहिलं म्हणजे आवर्जून नमस्कार करायचे, आता तसं राहिलं नाही. म्हणून हे सणवार नक्की करायला पाहिजेत. कसं वाटलं तुम्हाला?